बारीक असं प्रत्येक विषया आता त्या विषयामध्ये जे जे काही दिलेलं आहे त्याच्याविषयी प्रत्येक घटकावरती आपण बघणार आहोत. तर आज मी मुद्दामून निवडलाय आपल्यासोबत आणि मी निवडलेला विषय आहे क्वेश्चन टॅग आणि क्वेश्चन टॅग सोबतच काही आपण खेळ पण खेळणार आहोत. सो वी विल प्ले सम गेम्स with that, but the games is according to our syllabus, not different from our syllabus. म्हणून ते गेम खेळत असताना काय आहे की प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये आपला रिस्पॉन्स टाकणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपलं चॅट बॉक्स वापरायचं आपल्याला आता आपण माहिती आहे. त्याच्यामुळे आणि बरेचसे आपल्यापैकी जे महोदय आहेत ते निश्चितपणे ऑनलाईन क्लासेस घेतात असं मला कळलेलं आहे. तर निश्चितपणे आपण ते कसं वापरायचं काय वापरायचं हे आपल्याला सगळं माहिती आहे. म्हणून मी ज्यावेळेस आपण गेम खेळूया असं म्हणणार आहे. सो वी विल प्ले द गेम, देन यू गिव्ह युअर रिस्पॉन्स इन चॅट बॉक्स. आता आपण क्वेश्चन टॅगच्या संदर्भामध्ये बघणार आहोत. सुरुवातीला मी जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे क्वेश्चन टॅगचं ते आय विल शो यू द वी विल गो विथ अवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. Actually, I mentioned there some important things about question tag. Some rules are there, some exceptional rules are there to use question tag. So I mentioned there are only 2 rules. Totally 11 rules are there. सगळे 11 नियम आहेत बरं का. आणि ते 11 नियम आपल्याला माहिती असले पाहिजे क्वेश्चन टॅग करत असताना. एक्सेप्शनल नियम आहेत ते. आणि मी मुद्दामून ब्रिटिश काउन्सिलची जी वेबसाईट आहे त्या ब्रिटिश काउन्सिलच्या वेबसाईटला व्हिजिट करून त्यातले काही मुद्दे मुद्दामून आपल्या समोर घेऊन आलो. तर हे क्वेश्चन टॅग बघत असताना एक लक्षात घ्यायचं की क्वेश्चन टॅगच्या संदर्भात आपण माहिती बघतोय. तर मी आता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आपल्याला सुरुवातीला दाखवणार आहे आणि मग त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सो वी विल डिस्कस ऑन ईच स्लाइड. So I request, it's my humble request to you all, please visit to British Council website. You will get a clear idea about question tag again. So we will discuss only 2 exceptional rules today. Today only 2 exceptional rules and we will practice it. I will give some sentence to you and then you will answer it in chat box. Okay. So first of all, I will share my screen. With the girls ते संध्याकाळी खातात. ओके मॅम. सर्वांना स्क्रीन दिसते माझी? हॅलो सर. ओके, थँक यू सर. हो सर. थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच. प्लीज सी. This is Chaitanya Sadhana Foundation, Vadi Godri, and this starts the online guidance for teachers for TET examination. Okay.
our inspiration is Dr. Pramod Kumar sir, who is the head of the TDS program, Maharashtra State Aurangabad. Now, directly we will see the our subject, today's subject, that is question tag. आता नेमकं क्वेश्चन टॅग संदर्भात आपण आता माहिती बघणार आहोत की हे नेमका क्वेश्चन टॅग काय. तर क्वेश्चन टॅग ऑल्सो कॉल्ड टॅग क्वेश्चन और टेल क्वेश्चन. मला वाटतं मी माझ्या पहिल्या सेशन मध्ये तुम्हाला एक शब्द वापरला होता मराठीतला की आपण शेपूट जोडूया. सो मराठीत त्याला तसं म्हणतात बरं का. आणि मग हे आता क्वेश्चन टॅग करताना नेमकं काय करायचं तर हे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर क्वेश्चन टॅग इज ऑल्सो कॉल्ड द टॅग क्वेश्चन और टेल क्वेश्चन. अँड द टेल क्वेश्चन इज अ वर्ड, it's a word format used to tag sentence or statement into a question statement. It is placed at the end of the sentence along with a question mark. So whenever you are doing this question tag for a statement, then don't forget to give question mark. It's very important. Again, one thing, there is one comma. So where to place comma, where to place question mark, it is very clear. After sentence, you place comma there, and at the end of the sentence, you place question mark. So we know all these things. Just we practice it. Again we do it. Okay. English. If the statement is in positive form, if the statement is in positive form, then the question tag will be in the negative form. And if the statement is in negative form, the question tag will be in positive form respectively. आता याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं आहे आणि ते वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग बनवताना निगेटिव्ह बनवायचंय, आणि निगेटिव्ह असेल वाक्य तर तुम्हाला ते बनवताना पॉझिटिव्ह बनवायचंय. मित्रहो, निगेटिव्ह बनवताना पॉझिटिव्ह बनवताना काही नियम आहेत बरं का. तर ते नियम आपण निश्चितपणे बघणारच आहोत. पण ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की जर वाक्यामध्ये जर निगेटिव्ह नसेल तर आपल्याला तिथे निगेटिव्ह बनवायचं आहे क्वेश्चन टॅग, आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह बनवायचं आहे. म्हणजे जसं वाक्य असेल ना त्याच्यावर डिपेंड करतं की क्वेश्चन टॅग नेमकं कसं बनवायचं. दॅट इज डिपेंड ऑन द स्टेटमेंट. आणि मग नंतरचा जो आहे द क्वेश्चन टॅग ऑफ द एनी स्टेटमेंट इज इन द टेन्स फॉर्म, डिटरमाइंड बाय द स्टेटमेंट्स ऑक्झिलरी वर्ब ऑफ द मॉडल वर्ब रिस्पेक्टिव्हली अँड प्रोसीड्स फर्दर. याच्यामध्ये असं आहे की आपल्याला सर्वप्रथम ते ऑक्झिलरी वर्ब बघणं महत्वाचं आहे, आणि त्या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब ज्या ठिकाणी आहे मॉडल वर्ब, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला तिथे बदल करणं गरजेचं असतं. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बदल करून तो क्वेश्चन टॅग करायचा असतं. थोडक्यात काय, तर हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण फक्त दृढीकरणासाठी फॉर द प्रॅक्टिस आपण हे सगळं बघतो आहोत. तर क्वेश्चन टॅग करत असताना नेमका कुठला भाग आवश्यक आहे, विच पार्ट इज व्हेरी इसेन्शियल वन अँड दॅट विल मेक इफेक्ट, तर हा भाग आपण बघतो आहोत. तर थोडक्यात काय, तर क्वेश्चन टॅग करत असताना ऑक्झिलरी वर्ब आपल्याला त्या ठिकाणी बघायचंय, आणि जर ऑक्झिलरी वर्ब नसेल तर मात्र आहे की नाही आता, तर काही घाबरायचं नाही. त्याच्यामध्ये आता पुढे काय आहे ते आपण बघूया. If there is absence of the auxiliary verb in the statement, मग काय करायचं? खूप सोपं आहे. We can use do or does as per the subject. म्हणजे सब्जेक्ट बघायचा आणि सब्जेक्ट नुसार ते डू किंवा डज हे वापरायचंय. म्हणजे प्रथम पुरुषी तृतीय वचनी असेल तर काय वापरणार, हाही एक आपल्याला प्रश्न पडेल नाही का. तर प्रथम पुरुषी तृतीय वचनी असेल तर आपल्याला माहिती आहे आपण काय वापरतो ते. तर थोडक्यात हे सगळं सब्जेक्ट वरती अवलंबून आहे, आणि मग सब्जेक्ट वरती अवलंबून असल्यामुळे हे केव्हा प्रश्न येणार, ज्यावेळेस ऑक्झिलरी वर्ब त्या वाक्यामध्ये अब्सेंट असेल त्यावेळेस. तर ही पण बाब जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे, म्हणून आपण या गोष्टीवरती आपलं फोकस असला पाहिजे. त्यानंतर इन्व्हर्ट the position of the subject and auxiliary verb as in the subject in the sentence.
तर थोडक्यात काय की त्याची जी जागा आहे ना त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलं की ऑक्झिलरी वर्ब आणि जे काही सब्जेक्ट आहे ह्यांचे जे पोझिशन आहे त्याच्यावरती आपल्याला सगळं काही ते वाक्याचं जे काही आहे ते सगळं अवलंबून आहे. म्हणून सो प्लीज याविषयी थोडस जागरूक असणं गरजेचं आहे. मुद्दामून हा भाग यासाठी घेतला मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये की हे सगळं करत असताना नेमकं आपल्याला काय करायचं तर त्याचे जे पोझिशन आहे त्या पोझिशन आपल्याला तिथे आपल्याला थोडस त्याच्या लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते चेंज करणं गरजेचं आहे. नेमकं आता जे क्वेश्चन टॅग आहे क्वेश्चन टॅग या संदर्भात असा आहे की हा जो क्वेश्चन टॅग आहे ना इट इज यूज जनरली इन द इंग्लिश. आपण मराठीमध्ये पण काही ठिकाणी वापरतो नाही का असं म्हणतो ना आपण हो का. अशा प्रकारे पण जनरली जर क्वेश्चन टॅग हा जो भाग आहे ना हा भाग आपण इंग्लिशमध्येच बघितला जातो आणि याच्यासाठी इंग्लिशमध्येच आपल्याला गुणदान दिलेले आहे क्वेश्चन पेपर मध्ये. मराठीच्या प्रश्नामध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही ते अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यावर आले. पण क्वेश्चन टॅग इट इज जनरली यूज इन इंग्लिश लँग्वेज मोस्टली when we have confirmed something from someone or we check whether the person is agreed or not or something is true or else. For that question tag is important. मग हा क्वेश्चन टॅग कुठे वापरला जातो तर आपल्याला एखाद्याकडनं काही गोष्ट कन्फर्म करून घ्यायची असेल तर एखादी गोष्ट खरी आहे किंवा आणखीन काही आहे या संदर्भात जर आपल्याला बघायचं असेल तर आपण त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग वापरतो. आणि क्वेश्चन टॅग वापरत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे तर त्या ठिकाणी क्वेश्चन टॅगचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि ऑक्झिलरी वर्ब नसेल तर डू किंवा डज वापरणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. It is very easy to form any question tag statements. Only we have to take an auxiliary verb from the statement and change its form from positive to negative or negative to positive respectively, along with the relevant subject from the statement and end the statement with question mark. Again, I mark that one that you should use the question mark at the end of the statement. Actually, what happened? You write the statement, you change the form auxiliary from the form positive to negative and so on. But if you forget the question mark, then again the big problem, you will not get the numbers. So first of all, keep it your mind well. Question mark is very important. Comma is also very important. If you forget to give their comma, then also you will lose the numbers. So please, whenever you are doing something, do it very carefully. A question mark आणि हा कॉमा आणि ते निगेटिव्हचं पॉझिटिव्ह फॉर्म आणि तेही ऑक्झिलरी वर्ब करेक्ट. सब्जेक्ट जर ऑक्झिलरी वर्ब नसेल तर सब्जेक्ट नुसार. थोडक्यात या गोष्टी क्वेश्चन टॅग मध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि हे करणं आपल्याला गरजेचं आहे जर आपल्याला त्याचे एक पैकी एक गुण घ्यायचा असेल तर. म्हणून ह्या गोष्टी मुद्दामहून मी तुम्हाला मार्क करतो इथे आणि मुद्दामहून त्याचं या ठिकाणी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये मी घेतलेलं आहे. सो इट्स माय रिक्वेस्ट प्लीज इफ एनीवन्स माइक इज ऑन प्लीज म्यूट इट. मला खरखर आवाज येत आहे कोणाच तरी. सो प्लीज प्लीज. सर आवाज येतोय सर कोणाचा. हा हा सर माझा आवाज सगळ्यांपर्यंत जात नाही म्हणजे तुमचा आवाज आल्यानंतर सर ज्याचं येतोय नाही नाही सर येतोय आवाज व्यवस्थित आहे तुमचा. हा हा काही जणांनी काय साऊंड म्यूट केलेलं नाही त्यामुळे तसं होतंय सर. सर हो प्लीज प्लीज म्यूट करा, साऊंड म्यूट करा सर्वांना. हा साऊंड म्यूट करा. तर मीही इकडून म्यूट करत आहे पण प्लीज साऊंड म्यूट करा म्हणजे मग कॉन्सन्ट्रेशन राहील आणि सरांचं बोलणं व्यवस्थित ऐकायला येईल. प्लीज म्यूट युअर माइक्स. सर प्लीज कंटिन्यू. सॉरी टू डिस्टर्ब. प्लीज कंटिन्यू. आता ह्या संदर्भात मुद्दामहून हा भाग याच्यामध्ये यासाठी टाकलेला आहे की ह्या गोष्टी खूप तुम्हाला अगदी काहीच वाटणार नाही पण खूप महत्वाच्या आहेत. ते कॉमा जो आहे तो कॉमा झाल्या तो आपला स्टेटमेंट झाल्यानंतर कॉमा देणं आणि क्वेश्चन मार्क इट विल गिव्ह यू फुल मार्क्स. अशा प्रकारे
जर तुम्ही ते विसरला तर क्वेश्चन टॅग पूर्ण होतच नाही. म्हणून त्याच्यावरती मी मुद्दा म्हणून आपल्याला फोकस करतो की मित्रांनो ह्या गोष्टी बघणं अत्यंत आवश्यक आहे. हे बघत असताना द बुलेट आपण काय करूया, आपण थोडसा या क्वेश्चन टॅगच्या संदर्भानं मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल की प्लीज यू गो थ्रू द ब्रिटिश काउन्सिल वेबसाईट. यू विल गेट अगेन क्लिअर आयडिया अबाउट क्वेश्चन टॅग आणि काही उदाहरणं देखील आपण बघणार आहोत. सो क्वेश्चन टॅगच्या संदर्भामध्ये काही उदाहरणं बघत असताना इट्स माय रिक्वेस्ट की मी उदाहरण देतो आणि त्याच्या नंतर मी त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे त्याच्यात जे डिस्क्रिप्शन आहे मुद्दाम म्हणून तुम्ही जर गुगल मधून जरी गेलात तरी तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरणं तिथे दिसू शकतात. आणि मुद्दामून मी असे उदाहरणं काय घेतले कारण वी आर गोइंग टू डिस्कस ऑन क्वेश्चन टॅग. म्हणजे मला तर समजते, मग माझ्या मित्रांनाही ते समजणं अपेक्षित आहे आणि ते जर समजलं तर निश्चितपणे आपल्याला या टीईटीच्या परीक्षेमध्ये आपल्याला ज्याच्या संदर्भात जे काही प्रश्न आला असेल त्याचा फुल मार्क्स पडू शकतात. मग या संदर्भात आपण काही उदाहरणं बघूया आणि हे उदाहरणं यासाठी बघायचे की याच्यामधून आपल्याला क्लिअर करून घ्यायचं की नेमकं ऑक्झिलरी वर्ब असताना आणि ऑक्झिलरी वर्ब नसताना नेमकं कसं करायचं त्याच्या संदर्भात आपण बघूया. तर नेक्स्ट आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल. येस, द एक्झाम्पल इज देअर. द बुलेट ट्रेन इज व्हेरी फास्ट, इजंट इट? तर असे जे उदाहरण आता या ठिकाणी मी मुद्दाम क्वेश्चन टॅग करूनच दिलेला आहे आणि हे एक्झाम्पल यासाठी घेतलंय की या ठिकाणी आपल्याला ऑक्झिलरी वर्ब दिसतंय नाही का. इथे ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. कॅन यू आयडेंटिफाय? या टोटली आय हॅव गिव्हन देअर total explanation I have given, so you know that okay, it's all right. Here the auxiliary verb is in positive form, so question tag it gets changed into isn't in negative form. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात आलं असेल इज हे पॉझिटिव्ह आहे. इथे बुलेट ट्रेन इज व्हेरी फास्ट. हो, बुलेट ट्रेन खूप फास्ट असते, ते पॉझिटिव्ह आहे ना. मग त्याला इजचं काय केलं आपण इकडे इजंट केलं म्हणजे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आणलं आणि द सब्जेक्ट बिकम्स इट ऍज द ट्रेन इज अ ऑब्जेक्ट. बघा एखादा जर ऑब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टचं आपल्याला काय करावं लागतं, इट घ्यावं लागतं. आणि अशा प्रकारे जर एखादा मुलाचं नाव असेल तर काय येईल, हाही एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. मुलीचं नाव असेल तर समजा सब्जेक्ट जर एखादं मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल तर व्हॉट विल यू डू? येस. आणि जर समुदाय असेल तर आपण काय घ्यायला पाहिजे हे आपल्या लक्षात येतंय. ही घेणार का शी घेणार का दे घेणार हे त्या सब्जेक्टवर अवलंबून आहे. तर एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा मशीन असेल तर आपण त्याच्यासाठी आपण इट घेतो, हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. पण फक्त उजळणीसाठी जस्ट फॉर प्रॅक्टिस आपण हे सगळं बघतो आहोत. द बुलेट ट्रेन इज व्हेरी फास्ट, इजंट इट? हा क्वेश्चन टॅगचं एक उदाहरण आपण घेतलं आणि याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्बचं आपण पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलेलं आहे हे आपल्या सहज लक्षात येत आहे. आपण यानंतर दुसरं उदाहरण जे आहे ते दुसरं उदाहरण बघूया. प्लीज सी. दुसरं जे उदाहरण आहे they are not playing outside in this hot weather, are they? So please, here auxiliary verb, we can identify the auxiliary verb. Are is auxiliary verb. Then it is in negative form. तर मुद्दामून आपण दोन उदाहरणं घेतलेले आहे आणि त्या दोन उदाहरणं काय केलं आपण, दोन उदाहरणं घेऊन दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं घेतलेलं आहे की जर पॉझिटिव्ह असेल तर कसं आणि निगेटिव्ह असेल तर कसं. आता हे याच्यामध्ये निगेटिव्ह उदाहरण आहे की दे आर नॉट प्लेइंग आउटसाइड इन द हॉट वेदर, इन दिस हॉट वेदर. मग हे निगेटिव्ह जे वाक्य आहे याचं पुढे जे क्वेश्चन टॅग होणार आहे ते क्वेश्चन टॅग कसं होईल तर पॉझिटिव्ह होईल नाही का. म्हणून आर दे अशा प्रकारचं ते पॉझिटिव्ह झालेलं आहे. मग ते ऑक्झिलरी वर्ब जे आहे ते आर आणि ते निगेटिव्ह फॉर्म मध्ये असल्यामुळे द क्वेश्चन टॅग बिकम्स पॉझिटिव्ह अँड द सब्जेक्ट इज इन्व्हर्टेड आफ्टर the auxiliary verb. That is totally, it is there, some subject is there, so we can write they. If the subject is he, then we can write he. If the subject is she, then we can write she. So like this. थोडक्यात काय की
हे पॉझिटिव्हचं एक उदाहरण आहे आणि एक आपण निगेटिव्हचं उदाहरण घेतलं. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना ह्या गोष्टी अत्यंत बारकाईने बघाव्या लागतात. याच्यामधलं जर काही गोष्ट राहून गेली तर संभाव्य असतं की आपल्याला मार्क्स मिळणार नाही. म्हणून क्वेश्चन टॅग आपल्याला दिसायला सोपं दिसतं आहे, पण सोपं बरं का, पण त्यातले बारकावे बघणं अत्यंत आवश्यक आहे. मग याच्यामध्ये आणखीन कुठलं आहे तर काही रूल्स आहेत बरं का. सो वी मस्ट नो द रूल्स. काय एक्सेप्शनल क्वेश्चन टॅग, रूल्स फॉर मेकिंग अन एक्सेप्शनल क्वेश्चन टॅग. याच्यामधले काय आहे की मी 2 रूल मुद्दामून आपल्यासाठी घेतलेले आहेत आणि मी मुद्दामून त्यातले एकूण 11 नियम आहेत. हे पुन्हा सांगतोय मी तुम्हाला, एकूण 11 नियम आहेत, त्यापैकी फक्त 2 घेतले आणि बाकीचे 9 नियम हे तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. कारण काय याचं वाय आय डू लाईक दिस, असं मी काय केलं असेल, कारण मी जर तुम्हाला सगळं देत गेलो ना, मग तुम्ही तुमचं जे सर्चिंग माइंड आहे ते कुठे वापरणार, आहे की नाही. मग तुम्हाला त्याचं आता जी तुम्हाला इगरनेस आहे, तुम्हाला आता शिकावं, लर्निंग इगरनेस, तर तशा प्रकारे तुम्ही सर्च करा ना, गुगलमध्ये जा किंवा मी तुम्हाला जे ग्रामरचं पुस्तक सांगितलं होतं ते ग्रामरचं पुस्तक बघा. तर त्याच्यामधनं आणखीन काही नियम, 11 नियम आहेत. मी तसं व्हॉट्सअपवर ते नंतर टाकणार आहे संध्याकाळी, पण दिवसभर तुम्ही ते सर्च करायचे. काय होतं यानं आपली सर्च करण्याची जी वृत्ती आहे ना ती वाढीस लागते आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारावर त्याच्यामध्ये सर्च करत असतो. मित्रांनो, हे सर्च करणं म्हणजे काय तर तो एक प्रकारचा अभ्यासाच आहे की आपल्याला ज्या दिशेनं जायचं आहे ना ती दिशा, दॅट डिरेक्शन, इन दॅट डिरेक्शन वी शुड सर्च समथिंग. आणि मग तुम्हाला एखादं टार्गेट दिलं असेल तर सो जस्ट नाउ आय हॅव गिवन यू वन टार्गेट दॅट यू शुड सर्च 9 rules, that is exceptional question tag rules. So you go through that side आणि मग ते कुठले नियम आहेत ते नियम बघणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते नियम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी आपल्यासोबत आता एक नियम इथे आपल्या समोर येते स्क्रीनवरती बघा. काय आहे, रूल्स फॉर मेकिंग अन एक्सेप्शनल क्वेश्चन टॅग. द फर्स्ट इफ द स्टेटमेंट हॅज अ निगेटिव्ह ऍडवर्ब. आता या ठिकाणी जर स्टेटमेंट मध्ये जर तो नकारात्मक त्याच्यामध्ये ऍडवर्ब असेल तर मग काय करावं. काही ठिकाणी तुम्हाला तिथे हे दिलेलं आहे ना, मी काही उदाहरणं दिलं आहे बघा, आहे की नाही. सम निगेटिव्ह ऍडवर्ब्स लाईक, काही उदाहरणं मी मुद्दामून दिलेलं आहे. तर या ठिकाणी मी खाली एक उदाहरण पण घेतलंय बरं का, त्याच्यामध्ये नेव्हर हे वापरलेलं आहे, नो व्हेअर नाही वापरलं, अननेसेसरी नाही. पण हे अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला येऊ शकतात, मे बी पॉसिबल. आलं लक्षात. म्हणून माझी विनंती आहे की हे जे रूल्स असतात, मग आता त्या स्टेटमेंट मध्ये जर अशा प्रकारचे शब्द आले असतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे. सो वी कन्सिडर these statements, sorry for spell, just I made a mistake there for the statements spelling चुकलेलं आहे, sorry, typing mistake झाली ती. So we consider the statements as a negative one and accordingly forming a question tag in opposite, in a positive one. थोडक्यात काय की आपल्याला या ठिकाणी ते स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह आपण घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुसार आपण त्या क्वेश्चन टॅग मध्ये कसा बदल केला आणि ते कसं पॉझिटिव्ह केलं तर या ठिकाणी उदाहरणासहित आपल्याला दिसलेलं आहे. हा जो नियम आहे ना, हा नियम खूप महत्वाचा आहे. जर निगेटिव्ह ऍडवर्ब असेल टॅग मध्ये काय बदल होतो हे तुमच्या लक्षात येईल. मिडनाईट, आता बघा मिडनाईट नंतर आता वाक्य पूर्ण झालं ना पूर्ण, तर त्याच्यानंतर कॉमा दिलेला आहे बघा, ते अगदी बारकाईने बघायचं आणि नंतर त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह झालं आणि इथं हॅज ही अशा प्रकारे झालं. त्याचं कारण असं आहे की तिथे नेव्हर आलेलं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे हे करणं आवश्यक असतं. सो प्लीज ऑब्झर्व इट मायन्युटली आणि याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करून व्यवस्थित असं त्याच्या संदर्भात तयारी देखील करायची आहे. सो वी विल टेक अनदर एक्झाम्पल्स, वी विल प्रॅक्टिस द एक्झाम्पल्स, देन we came to know that really it's an enjoyment.
तर तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते सहज करता येईल, पण त्याची प्रॅक्टिस करणं अत्यंत आवश्यक आहे. सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल, प्लीज डू प्रॅक्टिस. त्याच्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे, यामध्ये आपण दुसरं उदाहरण घेऊ. आता दुसरं कुठलं आहे, उदाहरण म्हटल्यापेक्षा दुसरा जो नियम आहे ना, तो नियम घेऊया. तो नियम काय सांगतो, इफ द स्टेटमेंट बिगिन्स विथ आय एम इन द फर्स्ट सेशन आय डिस्कस अबाउट इट. आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला एक उदाहरण पण दिलं होतं नाही का, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मित्र हो, तुम्ही याचं उत्तर तुम्ही शोधा. काही मित्रांनी निश्चित, बहुतेक मित्रांनी ते शोधलंच असणार आहे. तर या ठिकाणी हे जे उदाहरण आहे, हे मुद्दामून यासाठी घेतलंय की तुम्हाला ते लक्षात यावं. नियम कुठला आहे, जर अशा प्रकारे वाक्यामध्ये आलं असेल तर काय करायचं, तर हे करायचं. इफ द स्टेटमेंट बिगिन्स विथ आय एम फॉर द फर्स्ट पर्सन, यूज द वर्ब फॉर्म आर और अरंट. आता याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर इथे निगेटिव्ह करणं अपेक्षित आहे, आणि निगेटिव्ह असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह करणं अपेक्षित आहे. आय एम जेन्युअनली एक्साइटेड, या ठिकाणी उदाहरण दिले. अरंट आय, हो का, खरंच का, तर अशा प्रकारे आपण विचारत नाही का, हो का, खरंच का, तर लाईक दॅट क्वेश्चन टॅग इज दॅट. अरंट आय, अशा प्रकारे हे उदाहरण आहे. मुद्दामून मी तुम्हाला दोन नियम जे आहे, ते दोन नियम या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. तर सांगायचा उद्देश की अशा प्रकारे किती नियम आहेत, तर आपल्याकडे 11 नियम आहेत. येस, 11 rules are there for exceptional question tag, and I share only 2 rules, and in the evening I will share all the 11 rules on WhatsApp. So before that, it's my humble request to you all teachers, please go to the Google and find it, search it. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅग करत असताना मित्र हो, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की क्वेश्चन टॅगच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तर कुठल्या गोष्टी, तर आपण हे जे नियम बघितले ना, हे नियम, आणि पुन्हा एकदा सांगतो, क्वेश्चन मार्क विसरू नका, कॉमा विसरू नका, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करणं विसरू नका, आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करणं विसरू नका. फक्त ऑक्झिलरी वर्ब आयडेंटिफाय करा. ऑक्झिलरी वर्ब नसेल तर सब्जेक्ट, तो महत्वाचा आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला हे क्वेश्चन टॅग करणं अपेक्षित आहे. मित्र हो, हे सगळं करत असताना क्वेश्चन टॅगच्या संदर्भामध्ये पुन्हा सांगतो की ब्रिटिश काउन्सिलची वेबसाईट, दॅट इज ऑथेंटिक वन. तर त्या वेबसाईटवर आपण जाऊन शोधू शकता. काय होतं की आपल्याला बऱ्याचदा मार्केटमध्ये बरेचसे पुस्तकं मिळतात नाही का, त्याच्यामध्ये जर अशा प्रकारे काही मिसप्रिंट असेल तर मग आपल्याला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑथेंटिक अशा वेबसाईट वरती जाऊनच या संदर्भात मध्ये बघणं अपेक्षित आहे. किंबहुना जे ऑथर आहेत त्यांचे जे पुस्तकं बाजारामध्ये आलेले आहेत. सो प्लीज, वी डोंट हॅव मच मोर टाइम, सो प्लीज गो थ्रू द बुक्स अँड रीड अबाउट क्वेश्चन टॅग्स रूल्स. तर ते एकदा रूल जर लक्षात आले ना, आणि नुसतं रूल नाही बघायचा, त्या रूल वरती किमान नाही म्हणलं तर 15 ते 20 उदाहरणं आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणखीन सांगतो तर आपल्या ज्या 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये देखील खूप छान असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ते जे एक्झाम्पल्स आहेत ना, अगेन आय रिक्वेस्ट यू, हे बघा, फ्रॉम स्टँडर्ड 1 to 10, 1 to 8, it's a primary one. So from 1 to 8, please collect all the textbook. Actually, from standard 1 to 4, we say that these are the course books from standard 1 to 4. And after 5 to 6, these are the textbooks. Why we say this like this? Because some course is there for standard 1 to 4. So if we go through the course book and textbook, then you will find so many things you will find there that are very important for you people. त्याचं कारण असं आहे की तुम्ही या
पुस्तकामधून गेलात ना, हे क्वेश्चन टॅग काय, ग्रामरचा भाग काय, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यामधून जसं तुम्ही रिडिंग कराल, फ्रॉम अथोपासून इथेपर्यंत वाचा त्याला, कारण रिडिंग खूप महत्वाचं आहे. तुम्ही रिडिंग करताना तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळे फॉर्म्स त्याच्यामध्ये वापरलेले आहेत, वेगवेगळे ग्रामरचं फॉर्म्स वापरलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना व्हॉट यू आर डुईंग, त्याच्यामध्ये काही पॉइंट्स काढत चला. ज्या ठिकाणी क्वेश्चन टॅगचे आलेलं आहे ना, तर 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही करत असताना बघा, अतिशय सुंदर असं काही उदाहरणं दिली आहेत. मी ते उदाहरणं तुम्हाला शेअर करणार आहे. थोडक्यात काय की आपल्याच पुस्तकामध्ये सगळं आहे, फक्त आपल्याला बघणं आवश्यक आहे. ते एकदा बघितलं ना, त्याच्यामधनं गेलात ना, आणखीन एक खूप मोठं वाक्य आहे बघा. आता ते मला वाटतं मी ते विसरणार नाही. अश्विनी मॅडमनं पहिल्याच सेशन मध्ये जो प्रश्न विचारला होता त्याच्यावरतीच माझा कंटिन्यू फोकस राहणार आहे. कारण व्होकॅब्युलरी इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. कारण काय आहे, हा जो व्होकॅब्युलरीचा भाग आहे मित्रांनो, त्याच्यावरती एका अशा लेखकाने असं म्हटलं होतं एका ठिकाणी की इफ यू गेट टाइम, इफ यू हॅव टाइम, देन गो थ्रू द डिक्शनरी. खूप सुंदर वाक्य आहे ते, मला खूप आवडलं ते. आणि त्याचा जर वापर प्रत्येकाने केला तर मला वाटतं तुमच्या ह्या इंग्लिशच्या संदर्भात, त्या व्होकॅब्युलरीच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी निघून जातील. इफ यू हॅव टाइम देन गो थ्रू द डिक्शनरी, इफ यू डोंट हॅव टाइम देन ऑल्सो गो थ्रू द डिक्शनरी. मला त्या वाक्याचा अर्थ उशिराने समजला, मला वाटतं तुमच्यासारखे सुज्ञ लोकांना सहज समजेल. तर थोडक्यात डिक्शनरीचं महत्व याच्यामध्ये आहे. So you go through the dictionary always, then you will come to across with new words and you will reach with vocabulary, enrichment for vocabulary. So it's my request to you all, please go through the dictionary always. म्हणून मी मग तुम्हाला म्हणालो की पुस्तकामधनं गेला तर तुम्हाला ह्याचे उदाहरणं खूप सापडतात. तर हे जे उदाहरण आहे ना, हे उदाहरणं सोडवत असताना मित्रांनो आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या बऱ्याच गोष्टी कुठल्या आहेत, तर तुम्हाला नवीन व्होकॅब्युलरी तर एकतर मिळतेच, क्वेश्चन टॅग सारखे आणखीन याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळे फॉर्म्स विचारलेले आहेत, जे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की नो सुनर दॅन असेल, दोचा वापर असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये सहज बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये कुठले नियम्स आहेत, हे नियम बघण्यासाठी मात्र आपल्याला ग्रामरच्या पुस्तकामधून जावं लागेल. तर ग्रामरच्या पुस्तकामधून गेलं तर दॅट इज ऑथेंटिक वन. असं म्हटलं जातं की तुम्ही जर बाहेरच्या कुठे बघितलं तर एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये काही शक्यता आहे काही राहून जाण्याची, पण ग्रामरच्या पुस्तकामधून जर गेलात तर निश्चितपणे यू विल गेट ऑथेंटिक गायडन्स. म्हणून ग्रामरच्या पुस्तकामध्ये गेला आणि चांगल्या अशा पुस्तकामधून गेला तर आपल्याला शक्यतो काय असतं, आपल्याकडे मी बघितलं सगळं मराठी डिक्शनरी, मराठी मधून असं काहीतरी वेगळं असतं. तर थोडक्यात जर आपण इंग्लिश टू इंग्लिश गेला तर निश्चित त्याचाही फायदा तुम्हाला होऊ शकेल. तर ग्रामरचे पुस्तक हे शक्यतो तुम्हाला बाजारामध्ये बसते. आणि मी तुम्हाला जे पुस्तकाचं नाव सांगितलं ना, दॅट इज द बेस्ट बुक, रेनन मार्टिनचं. तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅगच्या संदर्भात ते नियम मिळतील. तुमच्याकडे असेल तर बघा, नाही तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. आणखी ऑनलाईन तुम्हाला डिक्शनरी सुद्धा तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध आहे. इफ यू गो थ्रू दॅट you will find so many dictionaries are there. So advanced Oxford dictionary ही वापरणं केव्हाही चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला व्होकॅब्युलरीचा प्रॉब्लेम येणार नाही. सो टुडे वी आर गोइंग टू फोकस ऑन क्वेश्चन टॅग. तर हे क्वेश्चन टॅग बघत असताना मित्रांनो, हे जे नियम मी तुम्हाला सांगितले ना, हे नियम सगळे तुम्ही बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे राहिलेले 9 नियम आहेत, हे 9 नियम मुद्दामहून मी तुम्हाला सर्च करण्यासाठी आजचा दिवसाचा वेळ देतो, सर्च करायचे. अँड नाव द टाइम इज फॉर गेम. आता आपण थोडस गेमच्या संदर्भात बघूया, बिकॉज हियर आय विल स्टॉप शेअरिंग ऑफ दिस पीपीटी. या आय विल स्टॉप माय स्क्रीन शेअरिंग. नाउ वी आर गोइंग टू प्ले वन गेम. येस, आता गेम कुठला खेळणार आहे आपण, तर गेम मी तुम्हाला काही, आता आपण सगळेजण कुठे येणार आहोत माहितीये का, आपण येणार आहोत, येस, आपण आता चॅट बॉक्स मध्ये जाणार आहोत. आणि चॅट बॉक्स मध्ये जाऊन काय करणार आहे, तर चॅट बॉक्स मध्ये जाऊन मी
येस. आता चॅट बॉक्स मध्ये मी काय करणार आहे जाऊन, तर मी आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. येस. Yeah, I will show you the books. And I will share this PowerPoint presentation to your WhatsApp group. Definitely. I will give this PPT to Honorable Kumawat sir, and Kumawat sir will share definitely. Yeah. So friends, आता आपण एक छोटासा गेम खेळणार आहे आणि मी हा गेम तुम्हाला सांगत असताना त्याचे नियम सांगतो. तुम्ही प्रश्न ऐकल्यानंतर लगेच त्याच्यावरती रिस्पॉन्स तुम्ही याच्यामध्ये द्यायला पाहिजे. वेळ अगदी क्षणाचाही वेळ न दवडता तुमच्या चॅट बॉक्स मध्ये त्याचा रिस्पॉन्स द्यायचा आहे. तर मी तुम्हाला आता या ठिकाणी पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लीज तुम्ही गुगल मधून जा आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे जे आवाज असतात ते आपल्याला मराठीतनं माहिती आहे हो, पण इंग्लिश मधनं देखील माहिती असायला पाहिजे ना, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जर विचारला गेला तर एक मार्क आपला फुकटचा सहज मिळू शकतो, नाही का? त्यासाठी मला मेहनत करणं अपेक्षित आहे. म्हणून इट्स माय रिक्वेस्ट. तर तुम्ही ते निश्चित केलं असेलच, नसेल केलं तर आता आपण या माध्यमातून बघूया. एक छोटासा खेळ आपण खेळणार आहे ज्याच्यामधून तुम्हाला मी आता काही प्राण्यांची नावं सांगणार आहे आणि ते तुम्ही काय करायचं माहितीये का, ते तुम्ही मला त्या प्राण्यांची नावं चॅट बॉक्स मध्ये टाकायची. मी एक एक प्राण्यांचं नाव सांगणार आहे. तर त्याच्या ओरडणारा म्हणजे क्राय ऑफ, मी ते प्राण्याचं नाव सांगेल तर ते तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे? येस. क्राईज ऑफ एनिमल. करेक्ट. नाईस ऑफ यू. So I will give the word and you will write the particularly the cry of that animal. Okay. मी तुम्हाला आता शब्द सांगणार आहे. So please. Yeah. Now. Yeah. I will start. Yes, we will start. Cry of cow. So write the answer. Cry of cow. Yeah. Cow. Cry of cow. Okay, nice of you. So please see. You should give the answer. Cry of cow. Yes, definitely. Very good. So please see. Go through the chat box and please see so many. Yeah, but it is in Marathi. So please. Okay. I want cry of cow. Okay, nice of you. So next word I will give next word. That is cry of dog. Cry of dog. Yeah. Nice of you. Go. Very good. So it's a question for you, and it's my humble request. Please go through the chat box and please see the correct. Yeah. Correct answer. I will give the correct answer after all the words, of finishing of all words. Okay. So after end of the game, I will give the correct answer of all. Okay. It's up to you. Please see. Okay, there are the questions are MCQ. So one option you are going to choose. Choose alternative. So one answer will be there, and you should choose the correct answer. Okay, it's all right. Now the next word, that is sheep.
sheep. ओके या मी तुम्हाला म्हणालो ना की तुम्ही काय करा की तुम्ही पहिली ते चौथीचे पुस्तकामधनं गेला तर तुम्हाला यातले बरेचसे तुमच्या समोर येऊन जातील बरं का. बरेचसे असे जे आहे ना ते तुमच्या समोर सहज येऊन जातील. या ओके ओके नाईस. So I want in English. I want in English. Some people give the answer in Marathi. So it's my request. So please, I want in English. So it's very easy in Marathi, but in English, we should practice for the words and we should use the correct cries of animals. And if not correct, then you will lose the marks. So one question is there. Okay, it's all right. Yeah. The next word is duck. 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 Okay. Very nice. Very nice. Oh. Okay. I also observe the chat box. Okay. Nice, nice. Very good. Next word, that is tiger. Tiger. Cry of tiger. Okay. Nice. Very good. Is it roaring or roar? Please see. Is it growl? Okay. Yeah, definitely. Yes, the same one. Lion and tiger. Okay, okay. But the question is for tiger and not lion. So okay, it's all right. You gave more information. I welcome that. छान, खूपच छान, बढिया. तुम्हाला बरंचसं त्यातलं माहिती आहे. खूप छान, बढिया, मस्त. तर सो फ्रेंड्स, प्लीज सी. मी तुम्हाला काही या ठिकाणी एक छोटासा गेम घेतला. आपण असे खेळ घेणारच आहोत बरं का. तर हे खेळ घेत असताना मला काय म्हणायचं की हा जो भाग आहे, आता मी तुम्हाला क्राईज ऑफ ॲनिमल्स तुम्हाला मागच्या सेशनला म्हणालो होतो की क्राईज ऑफ ॲनिमल्स जो आहे हा तुम्ही मुद्दामून तयार करून ठेवा आणि आपल्याकडे रजिस्टर करा. त्या रजिस्टर मध्ये तुम्ही हे लिहून ठेवा. काय होतं, अगदी सोपा एक मार्क आपल्याला काही माहित नसल्यामुळे आपला जाऊ शकतो, है की नाही. मग मित्रांनो, इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल, प्लीज राईट द क्राईज ऑफ ॲनिमल्स. वन सेक्शन should be there in your register and write there places of animals and birds, places of so many animals. Should write there places and the cries of animals. So keep the one section in your register and write there. So it will help you to get marks. So maybe there may be question in your question paper about cries of animals and places of animals. So please
whenever we get time, then we will play like the game like this. So this is the very common animals. Just I told you. If I told you the this, practice, how to practice and how to write, so please do that one. So in the next session, I will give you the animals and so different types of animals that may be wild one. So please do it well and do the practice. So I will give you the correct answer now. If you have pen and notebook with you, please write there. If no, then please write in your notepad also. You may take a screenshot of that one. The chat box also. Now, first of all, I told that the animal that is cow and cries of all the animals. Cow, moo. It's a moo. Then dog, bark. Sheep, baa. Then duck, quack. And tiger, roar. Yes. So these are the correct answers. Those give the correct answer. Congratulations. Very good. Keep it up. And those not, then please take a note with you. Then you will get practice with this. And at last, you will get the correct answer. Okay. Okay. It's all right. So friends, this is a short, very short game for you. That we will play again so many games like this whenever our session will be there. Friends, हे सगळं करत असताना ना खूप मजा पण येते बरं का. आणि सगळं आपल्याकडे असणं आवश्यक आहे. In the next session, we will discuss about places. Okay, we will play the game about where the animals live, the name of that places. So please be alert about that and do the practice and please search there. Again, आपण क्वेश्चन टॅग बघत असताना मुद्दामून मी एक भाग बाजूला ठेवला होता. तो आता मला या ठिकाणी घ्यायचा आहे की ते जे व्हर्ब आहे त्या व्हर्ब वरती आधारित ते टॅग असतात हे आपल्या सहज लक्षात आलेलं आहे. मग जर पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल तर तशा प्रकारचं आपल्याला त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. तुमच्याजवळ वही पेन असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. तर जो व्हर्बचा टेन्स आहे तो जर प्रेझेंट सिंपल असेल, प्रेझेंट सिंपल, तर त्या ठिकाणी आपल्याला जर असं वाक्य आलं असेल की शी रीड्स बुक्स, शी रीड्स बुक्स, मग अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय कराल, शी रीड्स बुक म्हटल्यानंतर तर शी रीड्स बुक हे पॉझिटिव्ह आहे. मग याचं निगेटिव्ह होताना या ठिकाणी आपल्याला कुठलं वापरावं लागेल, कारण हे सिंपल प्रेझेंट व्हर्ब आहे नाही का. मग याच्यामध्ये आपल्याला डझंट शी करावं लागणार आहे. इथं शी रीड्स बुक कॉमा डझंट शी क्वेश्चन मार्क आहे की नाही. आता हेच वाक्य जर मी निगेटिव्ह वापरलं, शी डझंट रीड बुक्स आहे की नाही, शी डझंट रीड बुक्स, पण इथे निगेटिव्ह आहे ना. मग आता निगेटिव्ह असेल तर याचं पॉझिटिव्ह कसं होईल. पुन्हा आपण ते वाक्य लिहिणार, शी डझंट रीड बुक्स कॉमा डज शी, अशा प्रकारे डजचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे. आता याच्यामध्ये व्हर्ब जर प्रेझेंट बी असेल तर मग आपण काय करणार बघा. आता तर या ठिकाणी ही इज प्लेइंग क्रिकेट हे एक्झाम्पल आहे. ही इज प्लेइंग क्रिकेट. मग आता हे जर पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह काय होईल, इजंट ही. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वापरणार. आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल, ही इजंट प्लेइंग अ क्रिकेट, मग इथे पॉझिटिव्ह होईल क्वेश्चन टॅग, इज ही अगेन क्वेश्चन मार्क. आता जर व्हर्ब टेन्स हा पास्ट सिंपल असेल, पास्ट सिंपल, त्याचं एक उदाहरण आपण घेऊया. जर पास्ट सिंपल असेल तर शी प्लेड क्रिकेट, शी प्लेड क्रिकेट हे पॉझिटिव्ह आहे. मग याचं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग होईल डिडंट शी. सो प्लीज रिमेंबर दिस, डिडंट शी अगेन क्वेश्चन मार्क कॉमा एंड क्वेश्चन मार्क. देन आता हेच वाक्य जर निगेटिव्ह असेल, शी डिडंट प्ले क्रिकेट, शी डिडंट प्ले क्रिकेट,
मग याच्यामध्ये असे वाक्य पुन्हा आपल्याला तसंच लिहायचं, कॉमा द्यायचा, शी डिडंट प्ले क्रिकेट, कॉमा डिड शी. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये चेंज होणं आवश्यक आहे. हे पास्ट सिंपल मध्ये. समजा पास्ट कंटिन्युअस असेल तर त्याचं उदाहरण ही वॉज रीडिंग अ बुक. हे उदाहरण ही वॉज रीडिंग अ बुक. आता हे जे आहे ही वॉज रीडिंग अ बुक हे पॉझिटिव्ह आहे. मग याचं निगेटिव्ह कसं होईल? वॉजंट ही अगेन क्वेश्चन मार्क. मग आता याचं जर आपण पॉझिटिव्ह वाक्य घेतलं, आता निगेटिव्ह घेतलं, ही वॉजंट रीडिंग अ बुक. ही वॉजंट रीडिंग अ बुक. आता हे वाक्य लिहून नंतर कॉमा देऊन वॉज ही. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस होतील. नंतर प्रेझेंट परफेक्ट जर व्हर्बचा आपण टेन्स घेतलं, प्रेझेंट परफेक्ट, तर त्या ठिकाणी आपल्याला ते वाक्य असं लिहिता येईल, ही हॅज रिटन अन ईमेल. ते वाक्य जर घेतलं, ही हॅज रिटन ईमेल, कॉमा द्यायचा, हॅझंट ही. तर अशा प्रकारे तो फॉर्म तिथे तुम्हाला वापरायचा आहे. आणि नंतर जे आहे ते आपण निगेटिव्ह वाक्य घेऊ, ही हॅझंट रिटन अन ईमेल, त्याला पुन्हा कॉमा देऊन पुन्हा हॅज ही. अशा प्रकारे ते प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपल्याला वापरता येईल. मग आता पास्ट परफेक्ट जर व्हर्बचा टेन्स असेल तर त्याचं उदाहरण बघूया, ही हॅड रिटन अन ईमेल. ही हॅड रिटन अन ईमेल. दिस इज द पास्ट परफेक्ट. मग पुन्हा कॉमा द्यायचा आणि त्या हॅडचं हॅडंट ही. अशा प्रकारे आपल्याला करणं अपेक्षित आहे. आता आपण हे पॉझिटिव्ह वाक्य बघितलं. निगेटिव्ह काय होईल? ही हॅडंट रिटन अन ईमेल. ही हॅडंट रिटन अन ईमेल. तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होऊन जाईल हॅड ही. अशा प्रकारे. समजा आता फ्युचर टेन्स राहिला, मग सिंपल फ्युचर असेल, सिंपल फ्युचर. मग सिंपल फ्युचर मध्ये काय आहे? आय विल गो टू द मार्केट. मग आय विल गो टू द मार्केट. मग याच्यामध्ये वाक्य लिहिल्यानंतर विलचं ओंट त्या ठिकाणी ओंट आय अशा प्रकारे येऊ शकेल. आणि नंतर जर वाक्य निगेटिव्ह असेल, आय वोंट गो टू द मार्केट, मग त्याचं कॉमा देऊन विल आय अशा प्रकारे त्याचं होईल. हे आपल्याला नियम बघावे लागणार आहे. हे नियम जो आहे ना तुम्हाला 11 नियमाच्या मध्ये सापडेल. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की तुम्हाला हे 2 नियमचं मी उदाहरण दिले, पण राहिलेले जे 9 नियम आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळं निश्चितपणे सापडेल. आता जर मॉडल व्हर्ब असेल ना तर काय होईल? तर मॉडल व्हर्बचं उदाहरण आपण घेऊया. ही कॅन रन अ माईल. ही कॅन रन अ माईल. आता या ठिकाणी मॉडल व्हर्ब कॅन आहे ना, मग कॅनचं काय होईल? कांट ही. कारण हे वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह आला. कांट ही. आणि नंतर जे आहे ही कांट रन अ माईल असं निगेटिव्ह वाक्य असेल तर त्या ठिकाणी सरळ सरळ क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होईल, कांटचं कॅन होईल आणि हीच जे सब्जेक्ट आहे तो तसाच राहील, कॅन ही. तर अशा प्रकारे तुम्ही भरपूर असं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं. आणखीन तुम्हाला सांगता येईल तर ब्रिटिश काउन्सिलच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असं तिथे क्वेश्चन टॅग्सच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळू शकेल. असं पण एखादं वाक्य असू शकतं, यू हॅवंट सीन दिस फिल्म. तर याचं काय होईल? यू हॅवंट सीन दिस फिल्म, सो प्लीज इन चॅट बॉक्स प्लीज राईट देअर. याचा क्वेश्चन टॅग काय होईल? हा जो वाक्य आहे यू हॅवंट सीन दिस फिल्म, क्वेश्चन टॅग काय होईल त्याचा? प्लीज डू इट फास्ट इन चॅट बॉक्स. Okay. Then I will. Your answer is correct or not? आता इथे निगेटिव्ह वाक्य नाही का, यू हॅवंट सीन दिस काय होईल? हॅव होईल आणि सब्जेक्ट यूज असा आहे तो तसाच राहील आणि नंतर त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. व्हेरी नाईस, गुड. नंतर दुसरं वाक्य, युअर सिस्टर लिव्स इन स्पेन. युअर सिस्टर लिव्स इन स्पेन. याचं काय होईल? कॉम्यानंतर हे वाक्य लिहिलं आणि कॉमा दिलं, कॉमाच्या नंतरच फक्त टाकायचा.
युअर सिस्टर लिव्स इन स्पेन हे वाक्य आहे, याचा क्वेश्चन टॅग काय होईल? सो व्हॉट विल बी प्रथम पुरुषी एक वचनी आहे का ते बघा. ओके ओके हा, तर आता त्याचं उत्तर आहे युअर सिस्टर लिव्स इन स्पेन कॉमा डझंट शी, बिकॉज इट्स अ पॉझिटिव्ह, सो क्वेश्चन टॅग विल बिकम निगेटिव्ह. Then the last example I will take, it's a modal verb. Okay, he can't drive, so please write fast in the chat box. He can't drive. He can't drive. Give the comma and write the answer. Okay. Okay. Nice of you. Okay. So he can't drive. Can he? Okay. Nice of you. Super. 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 आता एक वाक्य असं आहे, she is a doctor. She is a doctor. What will be the question tag? She is a doctor. So in the sentence, the apostrophe S is there. She is doctor. Then what will be the question tag? Very nice. The question, question tag will be, isn't she? Because yes, it shows is. Okay. Though there is an apostrophe S, then it shows is. She is a doctor. Isn't she? Like this. Okay. Now I will give you the last example. Yesterday was so much fun. Yesterday was so much fun. Can you write the answer? What will be the question tag? Yesterday was so much fun. Yeah, it will become negative. Correct. Yeah. So the question tag will be, wasn't it? So like this, wasn't it? Okay, thank you. So this will be the this will be the some examples that is about grammar explanation. So the statement is negative, then we use positive question tag. Okay. So again, I will give some 3 to 4 examples for you. He, so this is the sentence. Please give your answer in chat box. Please see. He isn't here. So write the answer, that is question tag, in your chat box. He isn't here. Okay. Yeah. So he isn't here. That is the question tag of this sentence is he? Okay. Then the trains are never on time. So this is the sentence. The trains are never on time. So please write the answer in your chat box. The trains are never on time. Okay. Yeah. Okay. The trains are never on time. Here, after comma, are they? Because never is negative word is there. Okay. So we should change the question tag as a positive. Okay. Yeah. The last one, nobody has called me for. Yes, please. So here again, negative word I use in the sentence. Nobody has called me for. Everybody called me. Yeah, nobody has called me. Nobody has called for me.
The sentence is, nobody has called for me. Everybody is called for me. Yeah, nobody has called for me. This is the sentence. Write the question tag. Very nice. Go on, please. Okay, thank you. The question tag is, nobody has called for me, comma, have they? So because nobody is there. Yeah. So after that, the question tag will be, have they? Okay. So please see the rules. And according to that rules, we are going to change our question tag. Okay. So now is time. So we have taken 5 minutes more. Sorry for that. So listener, you will confirm that our statement is correct or not. And we will do our question tag like according to that sentence. Okay. Thank you very much. So thanks for giving your kind attention for my session. Thank you very much. Okay. Thank you. Thanks a lot, Jayant sir. And thanks to all the participants for your active participation in the class. I have seen you are very active, very instant. Your answer was there on the chat box. And really, I'm very happy to see it. You are really doing well, going on a well track. But let me suggest to you that practice is needed. For this grammar part, you need practice. You need to remember the rules. As per Jayant sir mentioned, 11 rules are there. So please go through it. And second thing, correctly mentioned by Jayant sir, you must visit British Council's website. So you will learn many new things from that website. So it's a very important to visit the ब्रिटिश काउन्सिल. आणि बाकीच्यांना मी सांगेल, बऱ्याच जणांची उत्तरं चुकलेली होती, बरेच जणांनी बरोबरही दिलेली होती. पण ज्यांची चुकले त्यांनी नाराज न होता प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस फार महत्वाची. आणि मित्रांनो, ही स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे पळावं लागेल. वेळ आणि करेक्टनेस, म्हणजे करेक्ट उत्तर आणि वेळ, कमी वेळेत करेक्ट उत्तर, ज्याला जमलं तो मात्र यशस्वी होईल. आणि आमची अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनीच या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवावं. मी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह पार्टिसिपेंटसाठी सर्वांचे आभार मानतो. आणि जयंत सर, खूप छान अगदी खेळून ठेवलं तुम्ही आम्हाला या सेशन मध्ये, त्यामुळे आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि संध्याकाळी पुन्हा आपण भेटूया, थांबूया इथं. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. गुड डे. हॅलो. हा बोला. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सेंड करा प्लीज. हो. काय आहे, आता 5 ग्रुप पूर्ण झाले. आता 6वा 7वा 2 ग्रुप तयार करून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्ही शेअर करतो. तिथून कृपया घ्या तुम्ही तुमच्या मित्रांकडून. ठीक आहे सर. ओके. थँक्यू. येस. ओके. थँक्यू. सी.